नमस्कार मित्रांनो, आज आपण चार महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न असणार आहे नाणी म्हणजे कॉइन्स. बघा, एका पिशवीमध्ये 1 रुपयाचे व 5 रुपयाचे नाणे दिलेले असणार आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारतील, मग 1 रुपयाचे किंवा 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. दुसरा प्रश्न असणार आहे गायी व कोंबड्या, पायावर आधारित प्रश्न असणार आहे. समजा एका शेतकऱ्याकडे काही गायी व काही कोंबड्या त्यांच्या पायांची संख्या दिलेली असणार प्रश्नामध्ये, तर त्या शेतकऱ्याकडे गायी व कोंबड्या यांची संख्या किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं असतं. तिसरा प्रश्न असणार आहे बरोबर प्रश्नाला 4 गुण, चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी होतो. समजा प्रश्नामध्ये एकूण प्रश्न दिलेले असतात आणि बरोबर प्रश्न सोडवला त्या विद्यार्थ्यांनी तर किती गुण मिळतात, 4 गुण मिळतात आणि चुकीचा प्रश्न सोडवला तर किती गुण कमी होतात, 1 गुण कमी होतो. या आधारित हा प्रश्न असणार आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न असणार आहे या व्हिडिओचा, पुरुष व महिला टक्क्यावर आधारित प्रश्न असणार आहे. बघा, पुरुषांची लोकसंख्या आता 6% वाढली, महिलांची लोकसंख्या किती 10% वाढली. तर सुरुवातीला पुरुष व महिला यांच्या लोकसंख्या किती होते हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं असतं. मित्रांनो, हे चारही प्रश्न वेगवेगळे दिसत असतील तर एकाच टाईपचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या चारही प्रश्न नीट समजून घ्या. तर आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. पहिला प्रश्न कोणता आहे, नाणी म्हणजे कॉइन्स. मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे, एका पिशवीमध्ये 130 नाणी म्हणजे कॉइन्स असून एकूण 450 रुपये आहेत. ठीक आहे, त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी आहेत. तर 1 रुपयाची एकूण नाणी किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपण एलिगेशन मेथड वापरणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, एलिगेशनचा वापर आपण कोणत्या प्रश्नामध्ये करू शकतो हे आधी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, एलिगेशनचा वापर आपण त्या प्रश्नामध्ये करू शकतो ज्या प्रश्नामध्ये दोन वेगवेगळ्या घटकांचे एकत्र मिश्रण करून त्यापासून एक सरासरी मूल्य तयार होते, तेव्हा त्यांच्यामधील प्रमाण किंवा संख्या शोधण्यासाठी आपण एलिगेशनचा वापर करतो. आता या प्रश्नामध्ये पहा, 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी म्हणजे असे 2 प्रकारचे नाणे आणि 2 प्रकारचे नाणे किती आहेत त्या पिशवीमध्ये 130 आहे आणि 130 नाण्यांपासून किती रुपये झाले त्या पिशवीमध्ये 450 रुपये झाले. म्हणजे 1 रुपयाचे नाणे 5 रुपयाच्या नाण्यांपासून 450 रुपये झाले त्या पिशवीमध्ये. ठीक आहे, या प्रश्नामध्ये आपण एलिगेशनचा वापर करू शकतो. आता बघूया स्टेप बाय स्टेप आपण हा प्रश्न कसा सोडवायचा. बघा, डाव्या बाजूला मी काय केलं, किती पहिले कोणते नाणे 1 रुपयाचे नाणे लिहिलं आणि पिशवीमध्ये किती नाणे 130 आहे. आता समजा 130च्या 130 नाणे जर 1 रुपयाचे असते तर किती रुपये झाले असते, 130 रुपये झाले असते. इथं करून दाखवतो. बघा, आता नाणे किती 130 आहे गुणाकार 1 किती झाले असते, 130 रुपये झाले असते. ते मी डाव्या बाजूला लिहिलं. आता उजव्या बाजूला काय केलं मी, दुसरे नाणे किती 5 रुपयाचे आणि पिशवीमध्ये नाणे किती 130 आहे. बघा, आता त्या पिशवीमध्ये समजा 130च्या 130 नाणे जर 5 रुपयाचे असते तर किती रुपये झाले असते, 750 रुपये झाले असते. बघा, आता करून दाखवतो. 130 गुणाकार 5 किती झाले असते, 750 रुपये झाले असते. हे काय केलं मी उजव्या बाजूला लिहिले. ठीक आहे, आता ही झाली पहिली स्टेप. आता बघा, नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचे, 1 रुपयाची नाणे व 5 रुपयाचे नाणे एकूण किती 130 आहे आणि 130 नाण्यांपासून एका पिशवीमध्ये किती रुपये झाले, 450 रुपये झाले. बरोबर, मग ते कुठे येणार, त्या दोघांच्या मध्ये येणार. मध्यभागी काय करायचं, ती त्याची मांडणी करायची. मध्यभागी सेंटरला करायची. बघा, 130 रुपये आणि 750 मध्ये 450 रुपये लिहिले. हे 450 काय प्रत्यक्ष रक्कम आहे. प्रत्यक्ष रक्कम म्हणजे काय, रिअल अमाऊंट आहे. ठीक आहे, आता बघा दुसरी स्टेप काय करायची आपल्याला, जी रिअल अमाऊंट असते म्हणजे प्रत्यक्षात जी, ह्याला आपण काय होतं सरासरी मूल्य पण म्हणतो. जी प्रत्यक्षात जी रक्कम दिली 450 रुपये त्याची तुलना करायची असते कशासोबत, 130 आणि 750 सोबत. कारण आपण ही रक्कम काय मांडली आणि रिअल अमाऊंट कोणती 450ची. ठीक आहे, त्यामुळे मी काय केलं, पहिल्या स्टेपमध्ये मी काय केलं, जी नाणी आहेत त्यांचं रूपांतर कशात केलं, रुपयामध्ये केलं. कारण का बघा, तुलना करण्यासाठी एक पाहिजे समान पाहिजे. 450 रुपये होते ना, मग मी नाण्यांना पण काय केलं, रुपयामध्ये काय केलं, रूपांतर केलं. आता आपण इझिली आपण काय करू शकतो, तुलना करू शकतो. आता सर्वात महत्त्वाची स्टेप बघा मित्रांनो, तुलना कशी करायची, तिरकस वजाबाकी करून. कशी करायची, तिरकस वजाबाकी करायची. ती पण कशी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, वजाबाकी करायची. कारण मित्रांनो, एलिगेशनमध्ये फरक म्हणजे डिफरन्स काढताना तो नेहमी कसा केला जातो, तिरका काढला जातो. कारण आणि त्याच मेथडला आपण क्रॉस डिफरन्स मेथड पण म्हणतो. म्हणून एलिगेशनला आपण क्रॉस डिफरन्स मेथड पण म्हणतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट. आता बघूया, चला तुलना करूया.
तुलना कशी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आधी बघा क्रॉस करायची. मोठी संख्या कोणती, 650. 650 म्हणून काय करायचं, 450 वजा करायचे. आता बघा 650 वजा 450 किती आले, 200 आले. 200 काय करायचे, तीर्थच मध्ये लिहायचे, इथं लिहायचे 1 रुपयाच्या नाण्याच्या खाली. ठीक बघा 200. आता बघा 450 मधून जर 130 रुपये आपण काय केलं, वजा केले, किती राहतील, 320 रुपये राहतील. एक बार करून दाखवतो. 450 वजा 130 किती राहिले, 320. हे 320 कसे लिहायचे, 5 रुपये नाण्याच्या खाली लिहायचे. 320 आले. आता पुढची स्टेप बघा. तिरकस वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळते, नाण्यांचे गुणोत्तर मिळते. हे मी कसं ओळखलं, कारण प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचे, नाणी काढायचे. 1 रुपयाचे एकूण नाणी किती, जे प्रश्नामध्ये काढायचे असेल त्याच्यात आपल्याला काय म्हणतं, गुणोत्तर मिळतं. आता आपल्याला बघा नाण्यांचे गुणोत्तर मिळाले. 1 रुपयाच्या नाण्याचे गुणोत्तर किती आहे, 200. 5 रुपयाच्या नाण्याचे गुणोत्तर किती आहे, 320 रुपये. बघा आता ह्याला सिम्प्लिफाय होतं तर सिम्प्लिफाय करू. 0 ला 0 काय होईल, कॅन्सल होईल. आता 20 आणि 32 कोणाच्या पाड्यात, 4च्या पाड्यात. तर 4ने मी काय करतो, दोन्ही बाजूला काय करतो, भाग देतो. इथे लिहितो 4ला मी काय केलं, दोन्ही बाजूला काय केलं, भाग दिला. आता बघा 4 पंचे 20, 4 8 32. बघा मित्रांनो, आता आपल्याला त्याला मी बॉक्स मध्ये करतो. आता आपल्याला मित्रांनो काय मिळाले, 1 रुपयाच्या नाण्याचे गुणोत्तर मिळाले आणि 5 रुपयाच्या नाण्याचे गुणोत्तर मिळाले. 1 रुपयाच्या नाण्याचे गुणोत्तर किती, 5 आहे. 5 रुपयाच्या नाण्याचे गुणोत्तर किती, 8 आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय, गुणोत्तरांचे काय करायचे, बेरीज करायची. बघा गुणोत्तर किती आहे, 5 आहे. 5 अधिक 8 बेरीज किती आली मित्रांनो, 13 आली. 13 युनिट आली. पण मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये हे 113 युनिटची काय दिले, किंमत दिली. किती दिले, 130 नाणे दिले. बघा एक नाण्याचे गुणोत्तर आले, किती आले, 13 युनिट आले. आणि नाण्याचे गुणोत्तराचं किती, 13 युनिट आहे. आणि नाण्याचे किंमत किती दिली, 130 नाणे दिले. तर मग काय असणार आहे बघा. आता पुढची स्टेप काय, 113 युनिट 113 युनिट बरोबर किती असणार आहे, 130 नाणे असणार का नाही. 130 कॉइन्स लिहितो, कॉइन्स म्हणजे नाणीच असतात. तर बघा आता मित्रांनो पुढची स्टेप काय करायची आपल्याला. नेक्स्ट स्टेप काय बघा, 13 एका युनिटची आपल्याला किंमत काढायची असते. 13 युनिट इथं गुणाकारामध्ये, इकडे गेलं कसं होईल, भागाकारामध्ये जातील. मग आपल्याला 13ने काय 130 ला भाग द्यायला लागतो. मी एक स्टेप कमी करतो, इथंच डायरेक्ट भाग देतो. बघा 13 1 13 आणि इथं 13 1 13 आणि 0 तसाच. ठीक आहे. तर एका युनिटची किंमत किती आली मित्रांनो, 1 युनिट बरोबर 10 आले ना, 10. त्याला मी काय करतो, बॉक्स मध्ये 10 कॉइन्स. 1 युनिट बरोबर किती आले, 10 कॉइन्स आले. ठीक आहे. आपल्याला काय प्रश्नामध्ये काय विचारलं, 1 रुपयाचे एकूण किती नाणे. आता 1 रुपयाचे नाणे काढू आपण. बघा आता 1 रुपयाचे किती नाणे असणार ते आपल्याला काढायचे. बघा 1 रुपयाच्या नाण्याचे गुणोत्तर किती आहे, 5 आहे. 5 युनिट, 5 लिहिले मी, 5 युनिट. तर 1 युनिट बरोबर किती, 10 आहे. तर 5 युनिट किती बरोबर किती असणार, 10 ने गुणाकार करा, किती आले, 50. 50 काय असणार आहे, नाणी असणार आहे. म्हणजे 1 रुपयाचे किती नाणे असणार आहे, 50 असणार आहे. ऑप्शन कोणतं बरोबर आहे, बी हे ऑप्शन बरोबर आहे. समजा आपल्याला 5 रुपयाचे नाणे किती असणार ते काढायचं असेल तर 5 रुपयाचे नाणे एकूण किती नाणे होते, 8 गुणोत्तर होतं 5 रुपयाच्या नाण्याचं. तर बघा आता 5 रुपयाच्या नाण्याचं पण काढून दाखवतो मी तुम्हाला. 8 युनिट, 8 युनिट आले ना. तर 1 युनिट बरोबर किती आहे, 10 नाणे. गुणाकार करा मग 8 ला किती झाले, 80.
80 काय झाले, नाणे झाले. मग 5 रुपये किती नाणे असणार आहे, 80 असणार आहे. आता नाण्यांची तुम्ही बेरीज पण करा बघा, 80 आणि 50 किती झाले, 130 झाले, 130 आहे ना. ठीक आहे. मग अशा प्रकारे मित्रांनो आपण एलिगेशनचा वापर करून हा प्रश्न आपण इझिली सोडवू शकतो. आता आपण हा प्रश्न शॉर्ट ट्रिकने कसा सोडवायचा ते आपण पाहणार. तर मित्रांनो हा प्रश्न आपण आता शॉर्ट ट्रिकने सोडूया. आता स्टेप बाय स्टेप बघू आता कसं सोडवायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं मित्रांनो, समजा सर्व नाणी 5 रुपयाचे आहे, म्हणजे पिशवीमध्ये एकूण नाणी किती, 130 नाणी, 130 घ्या. 130 नाणी जर 5 रुपयाचे असतील तर पिशवीमध्ये किती रुपये झाले असते, 13 5 65, 13 5 65 आणि 0 कसे, म्हणजे पिशवीमध्ये किती रुपये झाले असते, 650 रुपये झाले असते. बरोबर, 650 रुपये झाले असते. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, आपलं रकमेतील फरक काढायचा. रकमेतील फरक कसा काढायचा आहे बघा. तर 650 मधून जी प्रत्यक्ष रक्कम आपल्याला प्रश्नामध्ये दिले 450 रुपये म्हणजे रिअल अमाऊंट, ती काय करायची, ह्याच्यातनं काय करायची, वजा करायची. आता बघू करूया आपण वजाबाकी त्यांची. 650 मायनस 450 किती राहिले, 750 मधून 450 गेले किती राहिले, 200 राहिले. ठीक आहे. म्हणजे पिशवीमध्ये 200 रुपये जास्ती आले. आता हे 200 रुपये जास्ती का आले, कारण आपण 1 रुपयाच्या नाण्याला 5 रुपये मानून प्रत्येकी 4 रुपये जास्ती घेतले होते. बरोबर, ठीक आहे. म्हणून आता बघा, आता 1 रुपयाच्या नाण्यांची आता काय निर्णय आहे आपल्याकडं, संख्या काढायची. आता बघा कशी काढतो मी बघा. आता हे 200 रुपये जास्ती आले होते, म्हणून या 200ला बघा, या 200ला नाण्यांच्या फरकाने, नाण्यांचा फरक किती आला बघा. 5 रुपयाची नाणी होती, तिला आपण 1 रुपयाची नाणी किती आलं फरक, 5 रुपयाच्या नाणी आणि 1 रुपयाच्या नाण्यामध्ये 4 रुपये आलं. बघा 1 रुपयाच्या नाण्याला आपण 5 रुपये मानले होते ना, मग त्यांचा फरक किती, 4 रुपये, म्हणजे 4 रुपये प्रत्येकी आपण जास्ती घेतले होते, म्हणून 200 रुपये काय आले होते, जास्ती आले होते. म्हणून आता काय करायचे, नाण्यांच्या फरकाने काय करायचे, 4 रुपये म्हणजे या 200ला काय करायचं, भागायचं. 200 रुपयाला भाग द्या, किती आले बघा, 4 एके 4 आणि 4 25 आणि 0, म्हणजे किती नाणे आले असते, 1 रुपयाची किती नाणी असते, 50 नाणी असते. हे जर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, इथं काय केलं मी स्टेप परत एकदा सांगतो. 5 रुपयाची नाणी होती, त्यामधून 1 रुपयाच्या नाण्याचा काय आपण काढला, फरक काढला. फरक का काढला, 4 रुपये आपण जास्ती घेतले होते, म्हणून 200 रुपये जास्ती आले होते, म्हणून 4ने काय मी केलं, डिवाइड केलं. मग आपल्याला 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या मिळते, किती मिळते, 50 मिळते. या मेथडला आपण काय बोलतो, शिफ्टिंग मेथड बोलतो. कोणता मेथड बोलतो, शिफ्टिंग मेथड. बघा लिहितो इथं, शिफ्टिंग मेथड. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण शॉर्ट ट्रिकने पण हा प्रश्न सोडू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, एकूण नाणी किती, 130 आहे. 130 मधून 50 मायनस केले. बघा आता एकूण नाणी किती होते, 130 आहे ना. 130 मधून जर 50 मायनस केले तर कोणत्या नाण्याची संख्या येणार आहे, 5 रुपयाच्या नाण्याची संख्या येणार. म्हणजे 5 रुपयाची किती नाणी होती, 80 नाणी होती. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न सोडू शकतो. आता आपण दुसरा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे, एका शेतकऱ्याकडे काही गायी व काही कोंबड्या आहेत. जर त्यांच्या डोक्यांची संख्या 50 असेल, डोक्यांची संख्या 50 असेल, याचा अर्थ काय झाला, प्राण्यांची संख्या 50 आहे. आता पुढे काय, व पायांची संख्या किती, 160 असेल, व पायांची संख्या 160 असेल, तर त्या शेतकऱ्याकडे गाय किती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपण एलिगेशन किंवा क्रॉस डिफरन्स मेथड या पद्धतीने सोडवणार आहे. आता बघूया स्टेप बाय स्टेप हा प्रश्न आपण कसा सोडवायचा आहे. पहिल्या स्टेपमध्ये मी काय केलं, समजा त्या शेतकऱ्याकडे 50च्या 50 समजा गायी असत्या, तर पायांची संख्या किती झाली असती, 200 झाली असती. कशी, गायला किती पाय असतात, 4 पाय असतात, आणि 50 एका गायला 4 पाय असतात, तर 50 गायींची संख्या किती होईल, पायांची 200 होतील. बघा इथं करून दाखवतो, 50 गुणाकार 4 किती आले असते पाय, 200 पाय झाले. 4ने काय गुणाकार केले, कारण गायला 4 पाय असतात म्हणून. ठीक आहे. आता उजव्या बाजूला मी काय केलं, समजा त्या शेतकऱ्याकडे 50च्या 50 कोंबड्या असत्या, तर पायांची संख्या किती झाली असती, कोंबड्याला किती पाय असतात, 2 पाय असतात, म्हणून 2ने गुणाकार केला. 50 दुणे 100 इथं करून दाखवतो बघा. 50
गुणाकार 2 म्हणजे पायांची संख्या किती झाली असती 100 झाली असती. ते मी उजव्या बाजूला लिहिलेलं आहे. ठीक आहे, एक मिनिट हे रफ करतो. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, पण प्रश्नामध्ये बघा आपल्याला गाय व कोंबड्या यांच्या पायांची संख्या किती दिली 160 दिली. मग 160 कुठे लिहायचे, गाय आणि कोंबड्या यांच्या मध्यभागी लिहायचे म्हणजे सेंटरला लिहायचे. सेंटरला का लिहिली, कारण हे प्रत्यक्ष पाय आणि गाय आणि कोंबड्या यांच्या पायांची संख्या एकूण किती 160 आहे म्हणून या दोघांच्या मध्ये लिहिली. ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्वाची स्टेप काय आता बघूया. तिघांचे एक कसे झाले बघा, 200 पाय, इथं पण 100 पाय आणि 160 काय पाय, पायांची संख्या आहे म्हणजे एकक समान झाले. आता एकक समान झाल्यानंतर आपल्याला काय करायची, तुलना करायची. तुलना कशी करायची, एकूण पायाची तुलना करायची म्हणजे 160 ची 200 पाय आणि 100 पायांची करायची. आणि तुलना करताना काय करायचं आपल्याला, तिरकस वजाबाकी करायची. तिरकस वजाबाकी कशी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, वजा करायची. आता बघा 160 मधून 100 मायनस केले किती राहिले, 160 मधून जर 100 पाय आपण वजा केले किती राहतील, तुम्हाला 60 राहतील. 60 कुठे लिहायचे, तिरकस लिहायचे म्हणजे गायच्या खाली लिहायचे. बघा आता इथं लिहितो मी, किती राहिले 60 राहिले, 60 लिहिले. परत बघा दुसरी स्टेप काय, आता 200 मोठे म्हणजे 200 मधून 160 वजा केले किती राहतील, 200 मधून 160 पाय वजा केले किती राहतील, तुम्ही मला सर 40 राहतील. 40 पाय, 40 पाय कुठे लिहायचे, तिरकस लिहायचे म्हणजे कोंबड्यांच्या खाली लिहायचे. 40 पाय इथं लिहिलं 40. इथपर्यंत सगळ्याला समजलं असेल. ठीक आहे, आता दुसऱ्या स्टेपकडे जाऊ आपण. बघा त्यानंतर दुसरी स्टेप काय, आता तिरकस वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळते, प्राण्यांची संख्या मिळते म्हणजे प्राण्यांच्या संख्येचे काय मिळते, गुणोत्तर मिळते. आता बघा गाय आणि कोंबड्या आहेत ना, गाय आणि कोंबड्या यांचे काय मिळाले, त्यांच्या संख्येचे गुणोत्तर मिळाले. गाय किती होते, गायचे गुणोत्तर किती होते 60 होते आणि कोंबड्यांचे गुणोत्तर किती होते 40 होते. बघा ठीक आहे, आता काय करतो दुसरी स्टेप, याला सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करा. बघा 0 0 काय होईल, कॅन्सल होईल. 0 0 कॅन्सल झाला. आता मी काय करतो, दोन्ही बाजूला बघा दोन्ही भाग जातो तर दोन्ही भाग द्या. इथं लिहून दाखवतो तुम्हाला. दोन्ही बाजूला काय केलं मी, दोन्ही भाग दिला. आता बघ बेत्रिक 6 बेदुने 4 म्हणजे बघा आता गायींची संख्येचे गुणोत्तर किती आले, 3 आले आणि कोंबड्यांच्या संख्येचे गुणोत्तर किती आले, 2 आले. त्याला काय करायचं, बॉक्स मध्ये टाकायचं. ठीक आहे, बघा गायींच्या संख्येचे गुणोत्तर किती आले, 3 आले आणि कोंबड्यांच्या संख्येचे गुणोत्तर किती आले, 2 आले. आता नेक्स्ट स्टेप काय, मग गुणोत्तरांची बेरीज करायची म्हणजे गायच्या संख्येची गुणोत्तराची बेरीज करायची आणि कोंबड्याच्या संख्येची गुणोत्तराची बेरीज करायची. गायचे गुणोत्तर किती 3 आहे बघा, 3 अधिक 2, 3 अधिक 2 किती झाले, 5 झाले म्हणजे 5 युनिट आले. बरोबर, हे काय आलं, गाय आणि कोंबड्या यांच्या संख्येचे गुणोत्तरांची बेरीज किती आली, 5 युनिट आली. पण आपल्याला प्रश्नामध्ये बघा गाय आणि कोंबड्या यांच्या संख्येचे गुणोत्तर किती दिले, 50 दिले म्हणजे एकूण प्राणी किती 50 आहे ना, म्हणजे 5 युनिट बरोबर किती असणार आहे, 50 असणार आहे. इथं लिहितो मी 5 युनिट बरोबर 5 युनिट बरोबर किती असणार आहे, 50 प्राणी असणार आहे. बरोबर, 50 प्राणी. आता बघा एका युनिटची किंमत काढायची. बघा 5 इकडे गेलो काय भागाकारामध्ये जाईल तर काय करायचं, इथं भाग द्या. दोन्ही बाजूला मी काय करतो 5 ने भाग देतो. इथं बघा 5 1 5 आणि इथं 5 1 5 शून्याला तसंच म्हणजे 1 युनिट बरोबर किती प्राणी आले, तुम्ही म्हणला सर 60 प्राणी 10 प्राणी आले. ठीक आहे, आता इथं लिहितो बघा 1 युनिट बरोबर 1 युनिट बरोबर किती प्राणी आले, 10 प्राणी आले. प्राणी आले. त्याला परत काय करायचं, बॉक्स मध्ये हे करायचं. आता बघा 1 युनिट बरोबर 10 प्राणी आले तर आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, त्या शेतकऱ्याकडे गाय किती. आता गायच्या संख्येचे गुणोत्तर किती आहे, 3 आहे ना, मग काय 3 आहे गाय बरोबर. बघा आता
गाय गाय किती युनिट आहे? 3 युनिट आहे. 3 युनिट आहे. बघा आता 1 युनिट बरोबर किती प्राणी आले? 10 प्राणी आले. मग 3 युनिट बरोबर किती असणार आहे? तुम्हाला सर 3 ने 10 ने गुणाकार करा. 10 किती झाले? मग 30 प्राणी झाले. ठीक आहे, 30 प्राणी. म्हणजे त्या शेतकऱ्याकडे किती प्राणी असतील? त्या शेतकऱ्याकडे गायींची संख्या किती असेल? 30 असेल. हेच काय आपलं असणार आहे? उत्तर असणार आहे. ऑप्शन कोणतं बरोबर आहे? आपलं बी हे ऑप्शन बरोबर असणार आहे. ठीक आहे. समजा जर आपल्याला कोंबड्यांची संख्या विचारली असती तर काय केलं असतं आपण? एकूण प्राण्यांची संख्या किती? 50 आहे. मग गायींची संख्या तर आपल्याला माहित पडली 30 आहे. तर 50 मध्ये काय करायचे? 50 मध्ये 30 मायनस करा. 50 मध्ये 30 मायनस करा. किती राहिले? 20 राहिले. 20 कोणाची संख्या असणार आहे? कोंबड्यांची संख्या असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण क्रॉस डिफरन्स मेथड किंवा एलिगेशन मेथडने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता आपण हा प्रश्न शॉर्ट ट्रिकने कसा सोडवायचा? तर मित्रांनो शॉर्ट ट्रिकने आपण हा प्रश्न आता सोडवणार आहे. बघा, शॉर्ट ट्रिक म्हणजे कोणती पद्धत आहे? आपली शिफ्टिंग मेथड. आता या पद्धतीमध्ये काय करायचं? आपण ज्याची संख्या विचारली आहे त्याच्या विरुद्ध घटकाला सर्व मानून आपण काय करायची असते? सुरुवात करायची असते. आता प्रश्नामध्ये बघा, गायींची संख्या विचारली म्हणजे शेतकऱ्याकडे गाय किती हे आपल्याला विचारेल. गायच्या विरुद्ध काय दिले? आपल्याला कोंबड्या दिल्या. मग कोंबड्याला आपण काय करायचं? सर्व मानून काय करायचे? सुरुवात करायची असते. आता बघा, सुरुवात करूया. समजा सर्व 50 प्राणी कोंबड्या म्हणजे 2 पायाचे आहेत, बरोबर. समजा त्या शेतकऱ्याकडे 50च्या 50 प्राणी कसे असते? कोंबड्या असते. तर पायांची संख्या किती झाली असती? 50 ने काय करायचं? गुणाकार करायचा. कोंबड्याला किती पाय असतात? 2 पाय असतात, म्हणून 2 ने गुणाकार करायचा. इकडे बघा आता 50 गुणाकार 2. पायांची संख्या किती झाली असती? तुम्हाला 100 झाली असती. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचंय? पायातील फरक काढायचा. पायातील फरक कसा काढायचा आहे? बघा, कोंबडी आणि गाय यांच्या पायांची संख्या किती दिली? एकूण 160 दिली. 160 मधून काय करायचे? 100 मायनस करायचे. 100 काय करतो? मायनस करतो. 160 मायनस 100 किती राहिले रे? तुम्हाला 60 राहिले. म्हणजे 60 पाय जास्ती आले. ठीक आहे. आता हे 60 पाय जास्ती का आले? कारण आपण गायींच्या म्हणजे 4 पायांच्या प्राण्यांना कोंबडी मानून प्रत्येकी 2 पाय कमी धरले होते, म्हणून हे 60 पाय काय आले? जास्ती आले. ठीक आहे. आता बघा, फायनल स्टेप मध्ये काय करायचे? आता डायरेक्ट गायींची संख्या काढायची आपण. बघा आता, म्हणून या 60 ला काय करायचं? पायांच्या फरकाने. पायांचा फरक किती आला? पायातील फरक किती? बघा, आता गायला किती पाय असतात? तुम्हाला 4 असतात. कोंबडीला किती पाय असतात? 2 असतात. 2 असतात. 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2 पाय आले. बघा आता कोंबडीचे पाय आपण 2 पकडले, म्हणजे बघा गायचे पाय कमी किती पकडले? तर 2 कमी पकडले होते ना, म्हणून 60 पाय काय आले? कमी आले. म्हणून काय करायचं? बघा आता या 60 ला जर आपण त्या फरकाचे म्हणजे 2 ने भागले तर काय भेटणार आहे आपल्याला? गायींची संख्या मिळणार आहे, कारण आपण गायचे 2 पाय काय कमी पकडले होते. आता बघा 60/2 किती आले? 2 बेत्रिक 6 आणि 0. म्हणजे गायींच्या पायांचे गाय किती असतील? गाय किती असतील? 30 असतील. हे काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर आहे? बी हा बरोबर ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. समजा जर मित्रांनो आपल्याला कोंबडे किती होते त्या शेतकऱ्याकडे ते काढायचं असलं तर काय करायचं? बघा, एकूण प्राण्यांची संख्या किती? 50 आहे. 50 मध्ये काय करायचं? मग 30 काय करायचे? गायींची संख्या म्हणजे गाय किती होते? 30 होते, ते मायनस केले, किती राहिले? 20 राहिले. म्हणजे कोंबडे किती असणार आहे? 20 असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिकचा वापर करून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर मित्रांनो, तिसरा प्रश्न आपण बघूया. बघा, एका परीक्षेत 50 प्रश्न विचारले होते. प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 वजा केला जातो, म्हणजे कमी होतो. ठीक आहे. एका विद्यार्थ्याने सर्व 50 प्रश्न सोडवले आणि त्याला 150 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे.
तर मित्रांनो आता स्टेप बाय स्टेप आपण हा प्रश्न सोडूया. बघा आता डाव्या बाजूला मी काय केलंय, जर त्या विद्यार्थ्याने बघा एक विद्यार्थी त्या विद्यार्थ्याने समजा 50च्या 50 प्रश्न बरोबर सोडवले असते तर किती गुण मिळाले असते? तुम्ही बोला सर एका प्रश्न सोडवला तर 4 गुण मिळतात आणि प्रश्न किती 50 म्हणजे 50 गुणाकार 4 किती आले? 200 गुण मिळाले असते. इथं करून दाखवतो मित्रांनो. बघा 50 गुणाकार 4 किती गुण मिळाले असते? 200 गुण मिळाले असते. ते काय केलं मी डाव्या बाजूला लिहिलं. आता उजव्या बाजूला मी काय केलंय, समजा त्याच विद्यार्थ्याने 50च्या 50 प्रश्न काय केले असते? चुकीचे सोडवले असते तर किती गुण कमी झाले असते? तुम्ही सर -1 कमी होतो. बघा चुकीच्या उत्तरासाठी 1 वजा केला जातो म्हणजे कमी केला जातो. आता प्रश्न किती होते? 50 होते. 50 गुणाकार -1. इथं वजा चिन्ह 50 × 50 आणि चिन्ह कोणतं येणार? वजा येणार. म्हणजे 50 गुण काय झाले असते? कमी झाले असते. ठीक आहे. आता हे रफ करतो थोडं. ठीक आहे, रफ केलं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, पण प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले हे प्रश्नामध्ये दिले आपल्याला. बघा आणि त्याला 150 गुण मिळतात. मग 150 गुण कुठे लिहिले? प्रत्यक्षात गुण म्हणजे सरासरी गुण त्याला किती मिळतात? 150 मिळतात. ते काय करायचं? दोघांच्या मध्यभागी लिहायचं म्हणजे सेंटरला लिहायचं. सेंटरला लिहिलं. आता खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता बघा इथं लक्ष द्या. हे झाल्यानंतर काय करायचं असतं आपल्याला? बघा एकका समान झाले तर 200 गुणे, इथं 50 वजा 50 गुणे आणि इथं 150 गुणे. ठीक आहे. आता सरासरी गुण पण मिळाले आणि दोन्ही गुण पण मिळाले. तर काय करायचं आता? तिरकस वजाबाकी करायची. तिरकस वजाबाकी. आता तिरकस वजाबाकी कशी करायची? बघा तिरकस वजाबाकीमध्ये आपण काय करतो? सरासरी गुण किती? 150 आणि इतर दोन गुणांशी काय करतो? तुलना करतो म्हणजे वजाबाकी करतो. आता बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची? वजा करायची. आता 200 गुण मधून किती 150 गेले तर किती राहतील? 200 गुण मधून 150 काय केलं? वजा केले. तिरकस वजाबाकी करतो मित्रांनो. किती राहिले? 50 राहिले. तर 50 कसे लिहायचे? तिरकस लिहायचे. इथं 50 राहिले. 50 एक गुण वजा 1 गुणच्या खाली लिहिलं म्हणजे चुकीच्या उत्तराच्या खाली लिहायचं. 50 गुण. ठीक आहे. तर वापस तिरकस वजाबाकी करा. बघा इथं वजा आणि पण वजा करायचे असतात म्हणजे 150 मधून समजा 150 मधून वजा करायचे असतात. ठीक आहे. पण ऑलरेडी ह्याला पण वजा चिन्ह तर वजा तर कंसामध्ये लिहा. किती? 50 गुणे 50 घेतले मी. ठीक आहे. एक स्टेप वाढवतो मित्रांनो तुमच्यासाठी. बघा 150. आता बघा वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे तर कंसाचे चिन्ह कसे होतात? चेंज होतात. वजा असलं तर काय होईल? अधिक होईल. अधिक 50 तर किती होतील? 200 होतील. 200 कुठे लिहायचे? हे बरोबर प्रश्नाच्या खाली लिहायचे. इथं लिहितो 200 लिहिले. ठीक आहे. थोडंसं रफ करतोय. हे 200. आता बघा सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. तिरकस वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळते? आपल्याला काय मिळते? बरोबर प्रश्न आणि चुकीचा प्रश्न यांचे काय मिळते? गुणोत्तर मिळते. मग हे काय आता? हे बरोबर बघा बरोबरच्या खाली किती आले? 200 आले. चुकीच्या खाली किती आले? प्रश्नाच्या खाली 50 आले. म्हणजे बरोबर प्रश्न किती सोडवले? 200 ह्याचं प्रमाण आलं आणि चुकीच्या प्रश्नाचे किती आलं? 50 आलं. आता बघा सिम्प्लिफाय होतं तर सिम्प्लिफाय करा. 0 0 काही कॅन्सल होतं का ना? 0 0 कॅन्सल केला. ठीक आहे. आता बघा दोन्ही बाजूला कोणत्या संख्येने भाग जातो? तुम्ही असं 5 ने भाग जातो. इथं लिहितो मी. दोन्ही बाजूला काय केलं मी? 5 ने भाग दिला. बघा 5 1 5 5 चौक 20. काय करायचं? बॉक्समध्ये आता बघा बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न याचं काय मिळालं? आपल्याला गुणोत्तर मिळालं. बरोबर प्रश्न किती? गुणोत्तर किती? 4 आहे. चुकीच्या प्रश्नाचं गुणोत्तर किती? 1 आहे. आता नेक्स्ट स्टेप काय? मग दोघांची काय करायची? बेरीज करायची. गुणोत्तराची बेरीज करायची. बघा आता बेरीज करा. 4 अधिक 1 4 आणि अधिक 1 किती झाले? तुम्हाला 5 झाले. 5 युनिट झाले. बरोबर 5 युनिट झाले. तर आपल्याला बघा बरोबर प्रश्न आणि चुकीचा प्रश्न हे झाले. यांचे गुणोत्तराची बेरीज किती आली? 5 आली. पण आपल्याला एका परीक्षेत किती प्रश्नामध्ये काय दिले? एका परीक्षेत 50 प्रश्न होते. ठीक आहे. तर 50 प्रश्नाचे गुणोत्तर किती युनिट किती आले? 5 युनिट आले. मग 5 युनिट बरोबर किती असणार आहे? इथं सोडवतो. 5 युनिट
5 युनिट बरोबर किती आहे? 50 प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा आता 1 युनिट बरोबर काढायचं, दोन्ही बाजूला मी 5 ने भाग देतो. बघा 5 1 5, इथं 5 1 5 आणि शून्याला तसं. बघा आता 1 युनिट बरोबर किती आलं, म्हणजे 1 युनिट बरोबर किती आले? 10 प्रश्न आले. 10 प्रश्न आला. काय करायचं? बॉक्स मध्ये बघा. तर आता बघा मेन स्टेप अजून शेवटची स्टेप आहे. आता बघा त्या गुण मिळाले असते तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले, बरोबर प्रश्न किती सोडवले असते ते काढायचं आहे आपल्याला. आता बरोबर प्रश्न बरोबर बरोबर प्रश्नाचे गुणोत्तर किती आले? 4 आले. बघा बरोबरच्या खाली 4 आले. ठीक आहे. मग 4 युनिट आहे. आता मग 1 युनिट बरोबर किती आले? 1 युनिट बरोबर 10 प्रश्न आले. मग 4 युनिट काय करायचं झालं? 4 युनिट बरोबर किती असणार? 4 पट असणार. गुणाकार करा 10 आणि उत्तर किती आलं? 4 10 40. हे काय असणार आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे? बी हे बरोबर उत्तर असणार आहे. समजा तुम्हाला चुकीचे प्रश्न किती सोडवले असते हे विचारलं असतं, तर चुकीच्या प्रश्नाचं गुणोत्तर किती? 1 आहे. ठीक आहे, 1 आहे. मग काय करायचं? 1 गुणाकार 1 युनिट बरोबर किती आहे? 10 आहे. 10 ने गुणाकार करा. बरोबर किती असेल? 10. चुकीचे प्रश्न किती सोडवले आहेत त्याने? 10 सोडवले. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण एलिगेशन किंवा क्रॉस डिफरन्स मेथडने हा प्रश्न सोडवू शकतो. तर आता शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण. तर मित्रांनो आता शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न आपण सोडूया. बघा पहिल्या स्टेपमध्ये मी काय केलंय, समजा सर्व 50 प्रश्न चुकीचे सोडवले. त्या विद्यार्थ्यांनी समजा एकूण प्रश्न किती 50 आहे, 50च्या 50 त्या विद्यार्थ्यांनी काय केले? चुकीचे सोडवले. असं काय करायचं? मानायचं आपण. ठीक आहे. मग 50 प्रश्न चुकीचे सोडवले असते किती गुण कमी झाले असते? तुम्ही सर 50 गुणाकार वजा 1. कारण का बघा चुकीच्या उत्तरासाठी किती गुण कमी होतात? 1 गुण वजा केला जातो. ठीक आहे. मग बघा आता 50 गुणाकार वजा 1 झाले? वजा 50 झाले. वजा 50 लिहिले. ठीक आहे. आता दुसरी स्टेप मध्ये काय करायचं? गुणातील फरक काढायचा आहे. गुणातील फरक कसा काढायचा? त्या विद्यार्थ्याला एकूण गुण किती मिळाले? त्याला 150 गुण मिळाले. 150 घ्या. 150 गुण काय फरक काढायचा म्हणजे वजा करायचं. ठीक आहे. ऑलरेडी ह्याला पण वजा चिन्ह आहे तर वजा लिहा. वजा 50. तर काय करायचं बघा आता दुसऱ्या स्टेप मध्ये मी काय केलं? 150 तसेच लिहिले. 150. बघा आता कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह कसे होतात? बदलतात. वजा असलं तर काय होईल? अधिक होईल. मग अधिक 50. अधिक 50 झाले. म्हणून 150 अधिक 50 किती झाले? 200 झाले. किती झाले? 200 झाले. म्हणजे त्या किती किती गुणांची वाढ होते? आता 200 ची वाढ झाली. ठीक आहे. आता बघा फायनल स्टेप आहे. इकडे बघा आता इकडे लक्ष द्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बघा आता 200 गुणांची वाढ झाली, पण त्या विद्यार्थ्यांनी समजा बरोबर प्रश्न सोडवला तर किती गुणांची वाढ होते? 5 गुणांची वाढ होते ना. बघा प्रत्येक अचूक उत्तरासाठी किती गुण मिळतात? 4 गुण मिळतात. 4 गुण मिळते. आणि जर बरोबर प्रश्न सोडवला तर एक वजा होतो का? नाही होत, कारण बरोबर सोडवलं ना. मग ते एक काय करायचं? त्यामध्ये अधिक करायचा. म्हणजे 1 किती झाले? 5 झाले. 5 म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी समजा बरोबर प्रश्न सोडवला तर किती गुणांची वाढ होते? 5 गुणांची वाढ होते. पण इथे किती गुणांची वाढ झाली? 200 गुणांची वाढ झाली. त्यामुळे या 200ला जर 5 ने आपण भाग दिला तर आपल्याला काय बोलते? बरोबर प्रश्नाची काय म्हणते? संख्या मिळते. आता बघा ठीक आहे, करून दाखवतो. 200 गुणांची वाढ झाली. 200 गुणांची वाढ झाली. पण एक बरोबर प्रश्न सोडवला तर किती गुणांची वाढ होते? 5 गुणांची वाढ होते. म्हणून 5 ने काय भाग दिला? बघा आता 5 1 5, 5 चोक 20. म्हणजे बरोबर प्रश्न किती सोडवले असतील त्या विद्यार्थ्यांनी? 40 प्रश्न बरोबर सोडवले असतील. हेच काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तो ऑप्शन कोणता बरोबर आहे? आपलं बी हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. तर समजा मित्रांनो चुकीचे प्रश्न किती असतील तर विचारला असतील तर एकूण प्रश्न किती? 50 आहे. तर 50 मधनं काय करा? बरोबर प्रश्न किती सोडवले? 40. बरोबर किती झाले? 10. म्हणजे चुकीचे प्रश्न किती सोडवले असतील? त्याने 10 सोडवले असतील.
अशा प्रकारे मित्रांनो आपण शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न सोडवलेला आहे. आता आपण चौथा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहू. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 बघा आता. एका गावाची एकूण लोकसंख्या 8,000 आहे. पुरुषांची लोकसंख्या 6% व महिलांची लोकसंख्या 10% वाढल्यामुळे गावाची एकूण लोकसंख्या किती झाली? 8,600 झाली. तर त्या गावातील सुरुवातीची महिलांची लोकसंख्या किती होती हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर मित्रांनो हा प्रश्न आपण एलिगेशन किंवा क्रॉस डिफरन्स मेथडने आता स्टेप बाय स्टेप सोडवणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये मी काय केलं मित्रांनो, डाव्या बाजूला मी काय केलं, पुरुषांची वाढ काढली. बघा पहिली लोकसंख्या किती होती? 8,000 होती, 8,000 लिहिली. पुरुषांची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली? 6% वाढली. 6% वाढल्यामुळे पुरुषांची लोकसंख्या किती वाढली? 480 वाढली. ते मी आता तुम्हाला करून दाखवतो. बघा आता, बघा 8,000 होती पहिली लोकसंख्या, 8,000 होती आणि पुरुषांची लोकसंख्या किती टक्क्याने वाढली? 6% वाढली. 6 लिहिले मी. बघा टक्के म्हणून छेदामध्ये 100 घेतले. ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय करू. 2 शून्याला 2 शून्य काय झाले? कॅन्सल झाले. बघा आता 8 × 48, 8 × 48 आणि हे 0 तसाच. म्हणजे पुरुषांची लोकसंख्या किती वाढली? 480 वाढली. तेव्हा तेच मी इथं लिहिले डाव्या बाजूला. आता उजव्या बाजूला मी काय केलं, महिलांची लोकसंख्या किती वाढली ते आपण लिहिणार आहे. ठीक आहे. बघा महिलांची लोकसंख्या किती टक्क्याने वाढते? बघा किती, महिलांची लोकसंख्या 10% वाढल्यामुळे. बघा पहिली लोकसंख्या 8,000 होती. 8,000चे जर 10% काढले तर किती होतील? 800 होते. म्हणजे महिलांची लोकसंख्या किती वाढली? 800 वाढली. ते पण मी करून दाखवतो तुम्हाला. बघा 8,000 वर वाढले ना. ठीक आहे. किती टक्क्याने वाढली महिलांची लोकसंख्या? 10%. टक्क्याला मी काय केलं? 100 खाली घेतले. आता 0 0 काय झाले? कॅन्सल झाले. आता बघा 8 10 80 80 आणि हा 0 तसंच घेतला. म्हणजे महिलांची लोकसंख्या किती वाढली? 800 वाढली. हे 800 मी उजव्या बाजूला लिहिलेलं आहे. ठीक आहे. पण प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला काय दिलं बघा आता, महिला आणि पुरुषांची एकूण लोकसंख्या किती वाढली? 8,600 झाली. पहिले किती होती? 8,000 होती, नंतर 8,600 झाली. बघा आता 8,600 मधून 8,600 झाले. पहिला किती होती लोकसंख्या? 8,000 होती. 8,000 होती. म्हणजे किती वाढली लोकसंख्या? 600 वाढले. 8,600 मधून 8,000 वजा केले तर किती राहतात? 600 राहतात. म्हणजे पुरुष आणि महिलांची एकूण लोकसंख्या कितीने वाढली? 600 वाढली. बघा एकूण वाढ किती? 600. म्हणून मी काय केलं? 600ला दोघांच्या मध्यभागी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता अजून एक स्टेप पुढे जाऊया. बघा आता म्हणजे महिला आणि पुरुषांची लोकसंख्या किती वाढली? 600 वाढली. ठीक आहे. आता बघा आता असे आपण मांडणी केल्यानंतर आपण काय करायचं असतं? तिरकस वजाबाकी करायची असते. तिरकस वजाबाकी आपण कशी करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची असते? वजाबाकी करायची असते. ठीक आहे. आता बघा एकूण लोकसंख्या किती वाढली? म्हणजे पुरुष आणि महिलांची 600 वाढली. ठीक आहे. आता तिरकस वजाबाकी करूया. बघा 800 मधून 600 गेले, किती राहिले? 200 राहतील. बघा इथं करून दाखवतो. 800 मधून 800 तिरकस वजाबाकी करायची. 600 मायनस केले, वजा केले, किती राहतील? 200 राहतील. 200 कुठे लिहायचे? तिरकस मध्ये लिहायचे, म्हणजे पुरुषांच्या खाली. ठीक आहे. आता 200 लिहिले. आता बघा असे तिरकस वजाबाकी 600 मधून किती करायचे? मायनस 480 करायचे. 600 मधून 480 काय केले? वजा केले, ते किती राहतात? 120 राहतात. ठीक आहे. 120 कुठे लिहायचे? महिलांच्या खाली लिहायचे. असं महिलांच्या खाली लिहिले. ठीक आहे. हे लिहिल्यानंतर काय करायचं आपण? हे लिहिल्यानंतर काय करायचं? बघा आता सिम्प्लिफाय होतं, सिम्प्लिफाय करू. 0 0 काय झालं? कॅन्सल झालं. ठीक आहे. बघा आता तिरकस वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळते? पुरुष व महिलांचे काय मिळते? गुणोत्तर मिळते. कारण हे कसं ओळखलं? प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला? बघा त्या गावातील सुरुवातीची महिलांची संख्या किती होती? संख्या किती होती म्हणजे महिलांची संख्या किती होती ते आपल्याला विचारले. म्हणून आपल्याला काय मिळतं? तिरकस वजाबाकी केल्यानंतर पुरुष व महिलांचे संख्येचे काय मिळते? गुणोत्तर मिळते. आता गुणोत्तर किती मिळाले? 20 आणि 12 मिळाले. ठीक आहे. ह्याला सिम्प्लिफाय होतं तर अजून सिम्प्लिफाय करू. बघू आता. बघा 20 आणि 12 कोणाच्या पाड्यात आहे? तुम्ही बघा 4च्या पाड्यात आहे. तुम्ही दोन्ही बाजूला काय करतो? 4ने भाग घेतो. 4ने काय केला? भाग दिला. तर 4 पंचे 20, 4 त्रिक 12. ठीक आहे. आता याला काय करायचं? बॉक्स मध्ये टाका. इकडे लक्ष द्या. आता बघा
आता आपल्याला काय मिळाले, पुरुष व महिला यांचे काय मिळाले, गुणोत्तर मिळाले. पुरुषांचे गुणोत्तर किती, 5 आहे. महिलांचे संख्येचे गुणोत्तर किती, 3 आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायची, गुणोत्तरांची बेरीज करायची. 5 आणि 3 किती झाले, 5 अधिक 3 किती झाले, 8 झाले. हे 8 झाले ना. काय करायचं, बॉक्स मध्ये टाकायचं. बघा आता पुरुष व महिलांच्या संख्या गुणोत्तरांची बेरीज किती झाली, 8 झाली. म्हणजे 8 युनिट झाले. ठीक आहे. आता इथे लिहितो 8 युनिट. 8 युनिट म्हणजे किंवा 8 भाग पण बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. पण 8 युनिटची किंमत आपल्या प्रश्नामध्ये किती दिली बघा. एक गावाची एकूण लोकसंख्या किती होती, 8000 होती ना. मग 8 युनिट बरोबर किती असणार, 8000 असणार. 8000 लिहिले. तर मी काय केलं आता बघा, 8 इकडे घेऊन जातो. एका युनिटची किंमत काढायची आपण. 1 युनिट बरोबर 8000. 8000 परत छेदात काय गेले, 8 गेले. ठीक आहे. बघा आता भाग काय, 8 1 8, 8 1 8 किती राहिले, 1000 राहिले. ठीक आहे. म्हणजे 1 युनिट बरोबर किती आलं आपलं, 1 युनिट बरोबर 1000. 1 युनिट बरोबर किती आले, 1000 आले. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय, तर त्या गावातील सुरुवातीची महिलांची लोकसंख्या किती होती ते विचारलंय. आता महिलांचे गुणोत्तर किती आले, 3 युनिट आले ना. बघा आता महिलांचं, महिलांचे गुणोत्तर किती, 3 आहे. बघा आता 1 युनिट बरोबर 1000 आहे. तर 3 युनिट बरोबर किती असणार, 1000 ने गुणाकार करा 3 आला किती होतील, 3000. महिलांची लोकसंख्या किती असणार आहे, 3000 असणार आहे. हेच काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे, सी हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. जर समजा तुम्हाला पुरुषांचे विचारले असते तर पुरुषांचे कसे काढले असते. पुरुषांच्या लोकसंख्येचे गुणोत्तर किती, 5 आहे ना. बघा पुरुषांचे पण काढून दाखवतो तुम्हाला. पुरुषांचे गुणोत्तर किती, 5 आहे. 1 युनिट बरोबर 1000 आहे. 5 बरोबर किती असणार, 1000 ने गुणाकार करा. पुरुषांची उत्तर विचारले असेल किती झाले असते, 5000. ठीक आहे. बघा आता 5000 आणि 3000 किती, 8000. बघा 8000 लोकसंख्या झाली. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण क्रॉस डिफरन्स मेथड किंवा एलिगेशन हे हा प्रश्न सोडवलेला आहे. ठीक आहे. आता शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण बघणार आहे. तर मित्रांनो आता शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप सोडूया. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं मित्रांनो, समजा पुरुष व महिला यांची वाढ किती टक्क्याने झाली, 6% झाली असं आपण काय करायचं समजायचं. ठीक आहे. आता बघा लोकसंख्या किती होती, एका गावाची एकूण लोकसंख्या किती होती, 8000 होती. तर कॅल्क्युलेशन करू, 8000. 8000 मध्ये पुरुष व महिलांची लोकसंख्या वाढ किती झाली, 6% झाली. 6% काय करा, टक्क्याला मी काय करतो, 100 लिहितो छेदामध्ये. तर आता काय करायचं, सिम्प्लिफाय करा. बघा 2 शून्याला 2 शून्य काय झाले, कॅन्सल झाले. किती झाले, 8 7 48. 8 7 48 म्हणजे लोकसंख्या किती वाढली असते, 480 वाढली असते. पण प्रत्यक्षात लोकसंख्या किती वाढली, पहिली लोकसंख्या 8000 होती, 8600 झाली. म्हणजे महिला आणि पुरुषांची लोकसंख्या किती वाढली, 8600 मधून 8000 मायनस केले किती वाढली, 600 ने वाढली. ठीक आहे. आता वाढीचा फरक काढायचा. बघा 600 इथं किती आले, 480. 600 मधून 480 मायनस केले किती राहिले, 120 राहिले. बघा महिला आणि पुरुषांची लोकसंख्या कितीने वाढली पाहिजे होती, 600 ने वाढली पाहिजे होती. पण किती वाढली, 480 ने वाढली. म्हणजे 120 लोकसंख्या काय झाली, कमी झाली, कमी आली. का आली कमी, कारण का आपण बघा आता महिलांची लोकसंख्या कितीने वाढत होती, 10% ने वाढत होती. पण आपण किती टक्के घेतले, 6% घेतले. म्हणजे 10च्या ऐवजी आपण किती घेतले, 6% घेतले. म्हणजे 4% आपण काय केले, महिलांचे कमी घेतले. ठीक आहे. मग काय करायचं बघा आता, मग 10% होते महिलांचे, आपण घेतले किती, 6% घेतले. म्हणून काय झाले, 4% आपण महिलांचे कमी घेतले.
म्हणून मित्रांनो इथं 120 लोकसंख्या काय आली, कमी आली. म्हणून या 120ला जर आपण या 4% आपण काय केलं, भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे, महिलांच्या लोकसंख्येचे काय मिळणार आहे, हे मिळणार आहे, महिलांची लोकसंख्या मिळणार आहे. तर बघा 120 महिलांची लोकसंख्या टक्के कमी घेतले होते ना, तर बघा 4/100 टक्केला काढण्यासाठी मी 100 लिहिले. ठीक आहे, जरा रफ करतो. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं मित्रांनो, मी 120 तसेच घेतले. 120 बघा 100 खाली छेदामध्ये, वरती गेलं कसं अंशामध्ये जाणार, गुणाकार 100 आणि छेद 4 तसेच. आता सिम्प्लिफाय करा, 4 1 4, 4 3 12, 0 7. बघा 30 गुणाकार 100 किती, 3000. म्हणजे महिलांची लोकसंख्या किती होती, सुरुवातीला 3000 होती. जर पुरुषांची विचारले असते तर एकूण लोकसंख्या किती होती, 8000 होती. एकूण लोकसंख्या किती होती, 8000 होती ना. पुरुषांची काढून दाखवतो. एकूण लोकसंख्या किती होती, 8000 होती. त्यात महिलांची लोकसंख्या किती, 3000 आहे. मायनस करा, पुरुषांची किती आले असते मग, 5000 आले असते. ठीक आहे, तर महिलांची विचारलं होती म्हणून ऑप्शन कोणता आपला बरोबर असणार आहे, 3000 आले महिलांची. तो ऑप्शन हा सी हा बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आशा करतो हे 4 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि या 4 प्रश्नामध्ये किंवा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही कधीही चुका करणार नाही. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.